आज मी तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी एक काढा सांगत आहे कसा बनवायचा तो. त्या काढ्याला मी राजकाढा असं नाव दिलंय. त्याच्यासाठी तुम्हाला जेवढी तहान असेल किंवा किती प्यावंसं वाटत असेल तेवढं पाणी गरम करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याकडे एक मुखवास असतो. त्याच्यामध्ये बडीशोप वगैरे वेगवेगळे सगळे त्याच्यामध्ये पदार्थ घातलेले असतात. आळशी वगैरे काय-काय वेळेला असतं सगळं घातलेला मुखवास असतो. तर त्या मुखवासाचा 1 चमचा, नंतर तुलसीची पावडर मिळते. तुलसी लीव्हज असतात ना, तुळशीची पानं, त्याची पावडर मिळते. तो 1 चमचा. ओवा घालायचा चिमूटभर, नाहीतर तुम्हाला सहन होत असेल तर अर्धा चमचा. आणि दुसरं घालायचं तिरफळा चूर्ण, मृदू विरेचक त्याच्यातला अर्धा चमचा घालायचा आणि सीतोपलादी चूर्ण त्याचा अर्धा चमचा घालायचा आणि ह्या सगळ्याचा मिश्रण करून हे सगळं गरम पाण्यात घालायचं आणि ते गरम पाणी चांगलं उकळवायचं आणि उकळलं की मग सगळा तो ह्या मटेरियलचा सगळ्याचा गाळ आहे तो खाली बसतो आणि वरती नुसतं असं ब्राउनिश कॉफी कलरचं जरा आणखी लाईट माती कलरचं पाणी राहतं वरती. तर ते पाणी तुम्ही साठवून ठेवा आणि ते तुम्ही गरम गरम प्या किंवा जरी तुम्हाला गरम नसेल प्यायचं तरी सोबत नेलं आणि नुसतं जरी पाणी ते प्यायलं तरी चालेल. आणि नंतर ते पाणी संपलं की त्या अर्कामध्ये अजून सगळं त्याची पॉवर असते. तर दुसऱ्या दिवशी परत तुम्ही तो अर्क तसाच ठेवून त्याच्यामध्ये नवीन ॲड करून पाणी परत उकळवून परत ते गरम पाणी प्या किंवा ते पाणी गार करून प्या. असं तुम्हाला वाटेल तिथपर्यंत त्याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता त्या अर्काचा. त्याच एकदा वापरलेल्या त्याचाच. आणि तुम्हाला वाटलं की आता हे बास झालं टाकून देऊया, नवीन घेऊया, तर मग तुम्ही परत नवीन करू शकता. पण हा पहिल्याच वेळेला चोथा फेकून देण्यासारखा नसतो. तुम्ही तो ठेवून त्याच्यामध्ये परत पाणी ॲड करून परत गरम करून पिऊ शकता. जरा करून बघा. सगळ्यांना